नमस्ते मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 पाठ समरूपता त्यामधील सराव संच 1.3 त्यामधील प्रश्न पहिला. आकृती 1.55 मध्ये कोन एबीसी बरोबर 75 अंश, कोन ईडीसी बरोबर 75 अंश, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ई डी सी जर याचा विचार केला तर हा अँगल बी एबीसी मधील आणि ईडीसी मधील हा अँगल डी दोन्ही पण 75 अंशाचे आहेत. तसेच अँगल सी हा या दोन्ही त्रिकोणामध्ये काय आहे, कॉमन आहे, सामायिक आहे. तर आपल्याला हेच इथं दाखवायचं आहे. पहा, तर त्रिकोण एबीसी व त्रिकोण ईडीसी मध्ये एबीसी एकास एक संगतीनुसार ईडीसी म्हणून अँगल एबीसी पहा एबीसी 75 अंश आहे. तसेच अँगल एकरूप आहे अँगल ईडीसी 75 अंशाचा आहे. नंतर पहा आपल्याला अँगल बीसीए जर कोण पाहिला आपण बीसीए म्हणजे एबीसी मधील हा सी कोन एकरूप आहे कोन ईसीडी म्हणजे हाच कोन. पहा, हा कॉमन, हा दोन्ही त्रिकोणामध्ये काय आहे, सामायिक कोन आहे. तर तेच लिहायचंय. पहा इथं अँगल एबीसी एकरूप आहे अँगल ईसीडी बरोबर 75 अंश, कोन बीसीडी एकरूप आहे कोन ईसीडी हा सामायिक कोन. म्हणून समरूप त्रिकोणांच्या को कसोटीनुसार म्हणजे दोन कोन जर एकरूप असतील तर को कसोटीनुसार त्रिकोण एबीसी समरूप आहे त्रिकोण ईडीसी. प्रश्न दुसरा. आकृती 1.56 मधील त्रिकोण समरूप आहेत का, म्हणजे हे दिलेले त्रिकोण आहेत ते समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार. पहा, या दोन्ही त्रिकोणामध्ये काय दिले आहे, सर्व बाजूंच्या लांब्या दिलेल्या आहेत. म्हणजे आपण बाजू याच्या प्रमाणात आहेत का हे जर अगोदर आपल्याला पाहावं लागेल. पहा, दिलेल्या गोष्टी लिहून घेऊ. त्रिकोण पीक्यूआर व त्रिकोण एलएमएन मध्ये पीक्यू बरोबर 6, क्यूआर बरोबर 8, पीआर बरोबर 10, एलएम बरोबर 3, एमएन बरोबर 4 आणि एलएन बरोबर 5. तर पहा, मग आता पीक्यू अपॉन एलएम हे गुणोत्तर पाहावं आपल्याला. म्हणून पीक्यू अपॉन एलएम इज इक्वल टू पीक्यू ची व्हॅल्यू पाहिजे 6, पीक्यू 6 आणि एलएम 3 आहे. मग इथं पहा 6/3, 3 1 3, 3 2 6 म्हणजे हे गुणोत्तर 2/1 म्हणजे 2:1 याला समीकरण नंबर 1 नाव द्यायचं. तसंच पहा, आता हे पीक्यू झालं. नंतर आता क्यूआर अपॉन एमएन, तर इथं पहा क्यूआर अपॉन एमएन बरोबर क्यूआर ची व्हॅल्यू इथं पहा 8 आणि ही आहे 4 एमएन ची म्हणजे 8/4 बरोबर 4 1 4 4 2 8 म्हणजे हे 2/1 म्हणजेच 2 जसे 1 याला समीकरण नंबर 2 नाव देऊ. नंतर पहा पीआर अपॉन एलएन, तर तसंच पहा इथं पीआर अपॉन एलएन, पीआर ची व्हॅल्यू 10/5 बरोबर 5 1 5 5 2 10 2/1 बरोबर 2 जसे 1 याला समीकरण 3 नाव देऊ. समीकरण 1 2 व 3 वरून PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN इज इक्वल टू PR अपॉन LN इज इक्वल टू 2:1 म्हणजे सर्व तिन्ही बाजू कशा आहेत, प्रमाणात आहे दिलेल्या. म्हणून समरूप त्रिकोणांच्या बा तिन्ही बाजू आहेत त्यामुळे बा कसोटीनुसार आपण असं लिहू शकतो की त्रिकोण PQR समरूप आहे त्रिकोण LMN. प्रश्न तिसरा. आकृती 1.57 मध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल. पहा, इथं पीआर आणि एसी हे दोन खांब आहेत, त्याच्या सावल्या पहा. पीआर ची सावली क्यू या ठिकाणी आणि एसी ची सावली बी या ठिकाणी पडते. तर इथं पहा, पीआर ची उंची इथं 4 मीटर दिली आणि एसी ची उंची 8 मीटर दिली आहे. तर ह्या मोठ्या खांबाची जी सावली आहे ती किती मीटर अंतरावर पडेल हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहा, त्रिकोण पी आर क्यू व त्रिकोण ए सी बी
मध्ये. शिरोबिंदू Q इथं व शिरोबिंदू B या ठिकाणी सावली पडली. नंतर पहा म्हणून कोन PQR पहा PQR म्हणजे सावली पडलेला कोन आहे. नंतर एकरूप आहे कोन ABC त्यामध्ये संगत कोन आहे इथे सावली पडलेली आहे पहा तिथं. आणि कोन त्रिकोण PRQ व त्रिकोण ACB मध्ये पहा इथं कोन R आणि इथं कोन 6 हे काटकोन आहेत कारण पोल कधीही जमिनीला 90 अंशातच उभे असतात. म्हणून इथं पहा अँगल PRQ एकरूप आहे अँगल ACB हे काय आहेत काटकोन आहेत. तर म्हणून आपण म्हणू शकतो की त्रिकोण PRQ समरूप आहे त्रिकोण ACB तर कोको कसोटीनुसार. तर आपल्याला पहा इथं जर एखादे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात प्रमाणात असतात. म्हणजेच पहा आपल्याला आता इथं आकृतीमध्ये दाखवता लागते. PR अपॉन AC QR अपॉन BC आणि PQ अपॉन AB अशा प्रकारे या बाजू आपल्याला लिहिता येतील. इथं आपण त्या लिहिल्यात आणि कंसात लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. पहा आपल्याला x ची किंमत काढायची तर आपण ह्या पहिल्या दोन गुणोत्तरांचा विचार करू. PR ची किंमत पहा इथं 4/AC ची किंमत 8 बरोबर QR ची किंमत 6 आहे आणि BC ची किंमत काय आहे x आणि x ची आपल्याला किंमत काढायला सांगितलेली आहे. तर पहा बरोबर इथं x भागिले आहे बरोबरच्या लेफ्ट साईडला गेलं तर काय होईल इथं गुणिले होईल म्हणजे 4x आणि हे 8 इकडं 6 ला गुणिले होईल म्हणजे 4x बरोबर 8 सख 48 4x बरोबर 48 म्हणजे x बरोबर 4 इथं परत भागिले जाईल म्हणजे 48/4 आणि 4 ने जर हे 48 ला भागलं 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजे x ची किंमत किती येईल 12 येईल. म्हणून x बरोबर 12 एकक. तर पहा मोठ्या खांबाची लांबी म्हणजेच सावलीची लांबी किती असेल तर पहा BC असणारी म्हणजे x म्हणजेच आपण शेवटी एक ओळ द्यायची. म्हणून मोठ्या खांबाची सावली 12 मीटर लांबीची असेल. प्रश्न चौथा त्रिकोण ABC मध्ये AP लंब आहे BC पहा इथं AP लंब आहे BC BQ लंब आहे AC पहा इथं BQ लंब आहे AC B दरम्यान P दरम्यान C A दरम्यान Q दरम्यान C तर त्रिकोण CPA पहा CPA म्हणजे हा त्रिकोण समरूप आहे त्रिकोण CQB CQ आणि B या त्रिकोणाबरोबर दाखवा म्हणते. जर AP बरोबर 7 BQ बरोबर 8 BC बरोबर 12 तर AC काढा. त्रिकोण CPA पहा म्हणजे हा त्रिकोण व त्रिकोण CQB म्हणजे हा पहा निळ्या याच्यामध्ये आपण ओढलेला आहे तो त्रिकोण. तर हे या त्रिकोणामध्ये पहा CPA मध्ये हा P कोण 90 अंशाचा आहे तसंच CQB या त्रिकोणामध्ये हा Q कोण किती अंशाचा आहे 90 अंशाचा आहे. ही एक गोष्ट आहे यामध्ये. आणि दुसरी म्हणजे हा अँगल C हा दोन्ही त्रिकोणामध्ये कसा आहे कॉमन आहे आपल्याला तेच सांगायचे पहा. म्हणून पहा त्रिकोण CPA म्हणजे P कोण एकरूप आहे त्रिकोण CQB पहा CPA म्हणजे काटकोन हा आणि CQB हा CQB पहा हा कोण. तर हा 90 अंश बरोबर काटकोन लिहायचं. नंतर कोण ACP एकरूप कोण BCQ म्हणजेच कोण C दोन्ही त्रिकोणामधला हा कोण C पहा इथं ACP पहा इथं कसं होईल ACP हा पहिल्या त्रिकोणामधला आणि नंतर BCQ म्हणजे BCQ म्हणजे हाच कोण. हा दोन्ही याच्यामध्ये कसा आहे कॉमन आहे म्हणून सामायिक कोण. आणि म्हणून पहा इथं दोन कोण कसे आहेत एकरूप आहेत म्हणून कोको कसोटीनुसार त्रिकोण CPA समरूप आहे त्रिकोण CQB इथले कंसात कोको कसोटी. तर पहा आता
इथे दिलेले आपल्याला लेंथ आहे ते आपल्याला लेंथ लिहून घ्यावं लागतील. एपी बरोबर 7, बीक्यू बरोबर 8, बीसी बरोबर 12 आणि एसी बरोबर किती आपल्याला हे काढायचं सांगितलं आहे. तर पहा दोन समरूप त्रिकोण कशा आहेत, एकरूप आहेत, म्हणजे त्यांच्या संगत बाजू पण कशा असतील, एकरूप असतील. पहा आता इथं सीपी पहा इथं आपण डायरेक्ट लिहित जातो. पहा इथं त्रिकोणामध्ये सीपी अपाऊन सीक्यू, नंतर इथं पहा पीए किंवा एपी अपाऊन क्यूबी किंवा बीक्यू, म्हणजे तिथं पहा एपी अपाऊन बीक्यू. तसंच आता एसी अपाऊन बीसी आपण इथं असं लिहू शकतो. आणि कंसात लिहायचं समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. तर आपल्याला या दोन गुणोत्तरांचा आपल्याला इथं महत्व आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला किंमत काढायची एसीची. तर म्हणून पहा आपण एपीची किंमत देऊ शकतो. एपी 7 बीक्यू ची व्हॅल्यू 8 आणि इथं पहा एसीला एसी आणि बीसी ची किंमत किती आहे, 12 आहे. आपण लिहून घेऊया. पहा आता म्हणून आता इथं छेदस्थानी 12 आहेत. ते जर आपण लेफ्ट साईडला नेले तर कशा होतील, गुणिले होतील. म्हणजेच एसी बरोबर इथं एसी राहील, एसी बरोबर हे 7 गुणिले 12 छेद हे 8 बरोबर 12 7 84 छेद 8 बरोबर 8 ने जर 84 ला भागलं तर 8 1 8 8 0 0 40 झाले, पॉईंट दिला आणि 8 पंचे 40 म्हणजे 10.5 एकक हे आपल्याला त्याची लेंथ येईल एसीची. एसी बरोबर 10.5 एकक. प्रश्न 5वा आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ पॅरलल आहे बाजू SR, AR बरोबर 5 AP, AS बरोबर 5 AQ, तर सिद्ध करा SR बरोबर 5 PQ. पहा हा समलंब चौकोन आहे PQRS आणि त्याचे कर्ण दिले आहेत PR आणि SR आणि त्याच्या किमती पण दिल्या आहेत. तर त्याच्यावरून सिद्ध करायचं आपल्याला SR बरोबर 5 PQ. पहा दिलेल्या गोष्टी आपण पक्षामध्ये लिहितो. मग पक्ष बरोबर पहा बाजू PQ पॅरलल बाजू SR आणि AR बरोबर 5 AP, AS बरोबर 5 AQ आणि साध्य म्हणजे जे सिद्ध करायचंय ते आपण साध्यात लिहित असतो. म्हणून साध्य बरोबर SR इज इक्वल टू 5 PQ. पहा इथं दोन त्रिकोण आपण ग्राह्य धरले तर आपल्याला लगेच सिद्ध करता येईल. त्यामध्ये त्रिकोण ASR आणि त्रिकोण AAQP म्हणजे हा वरचा आणि हा खालचा त्रिकोण. पहा या जर आपण PQ आणि SR ह्या जर रेषा आहेत असं ग्राह्य धरलं तर पहा ह्या समांतर रेषा आहेत, कारण हा समलंब चौकोन आहे आणि समलंब चौकोन असून ही QS ही काय होईल, त्याची छेदिका होईल आणि छेदिका असेल तर कोण Q या बाजूचा कोण Q आणि इथं हा कोण S या साईडचा हे कसे असतील, व्युत्क्रम कोण असतील. आणि तसेच हे कोण A या त्रिकोणाचा हा आणि हा AQP चा हा एक कोण, हा हे कोण असतील, विरुद्ध कोण असतील आणि ते दोन्ही कोण कसे असतील, एकरूप असतील. तर आपल्याला आता तेच लिहायचे. पहा म्हणून अँगल ASR पहा ASR हा कोण आणि अँगल AQP पहा AQP हा हे काय येतं, व्युत्क्रम कोण. तसेच अँगल SAR पहा SAR म्हणजे हा कोण आणि अँगल PAQ पहा PAQ हे कसे असतील, एकरूप असतील आणि हे विरुद्ध कोण, हे वरचे व्युत्क्रम कोण, हे लिहायला विसरायचं नाही. म्हणून आपण असं म्हणू शकतो की दोन कोण कसे आहेत, एकरूप आहेत या त्रिकोणाचे. म्हणून त्रिकोण ASR समरूप आहे त्रिकोण AQP. इथलेच कंसात समरूपतेची कसोटी. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. पहा म्हणजे काय होईल, इथं या त्रिकोणाची AS अपाऊन AQ, इथं SR अपाऊन QP आणि AR अपाऊन AP. म्हणजे पहा इथे AS अपाऊन AQ इज इक्वल टू SR अपाऊन PQ इज इक्वल टू AR अपाऊन AP. म्हणजे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. जर आपण या दोन गुणोत्तरांचा जर विचार केला तर आपल्याला सिद्ध करता येईल. पहा लगेच. म्हणून SR अपाऊन PQ इज इक्वल टू AR अपाऊन AP.
पहा एस आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू ए आर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ए आर इज इक्वल टू 5AP त्यांनी दिलेली आहे, म्हणून आपण ए आरच्या जागेवर 5AP ही किंमत ठेवूया ए आरच्या ऐवजी. मग एस आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू 5AP अपॉन एपी, एपी एपी गेट कॅन्सल. पहा इथं कंसात याचं कारण ए आर इज इक्वल टू 5AP आणि देअरफॉर एस आर इज इक्वल टू पहा इथं एस आर हे पी क्यू इथं छेदस्थानी पलीकडे गेल्या अंशस्थानी 5 टाइम्स पी क्यू, म्हणून एस आर बरोबर 5PQ हे सिद्ध झाले. प्रश्न 6 समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB पॅरलल बाजू DC कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूत छेदतात. AB बरोबर 20, DC बरोबर 6, OB बरोबर 15, तर OD काढा. येथे बाजू AB पॅरलल बाजू DC पहा इथं AB ही बाजू पॅरलल आहे DC कारण हा समलंब चौकोन आहे. आणि दिलेल्या व्हॅल्यू पहा AB इज इक्वल टू 20, DC बरोबर 6, OB बरोबर 15, तर OD बरोबर किती. तर पहा या आकृतीमध्ये दोन त्रिकोण आहेत, ते म्हणजे खालचा AOB आणि हे COD, म्हणून आपण पहा म्हणतो त्रिकोण AOB व त्रिकोण COD मध्ये, म्हणजे हा लाल आणि हा निळा हे या त्रिकोणाविषयी आपल्याला हे करायचे. तर पहा या CD रेषा CD आणि हा रेषा BA किंवा AB या समांतर रेषा आहेत आणि ही BD ही काय आहे, ही त्याची छेदिका आहे, म्हणजे हा D कोण इथला आणि हा आतल्या साईडचा या त्रिकोणाचा B कोण हे कसे असतील, व्युत्क्रम कोण असतील. आणि हा O ऑपोजिट निळ्या त्रिकोणातील आणि हा गुलाबी त्रिकोणातील हे दोन्ही कोण कसे असतील, एकमेकाचे विरुद्ध कोण आणि सारख्या मापाचे असतील. तर तेच आपल्याला इथं दाखवायचे पहा. म्हणून ABO अँगल ABO अँगल ABO हा या त्रिकोणामधला आणि ए ग्रुप आहे त्रिकोण CDO व्युत्क्रम कोण, आणि तसेच अँगल BOA म्हणजे हा अँगल विरुद्ध आहे, म्हणजे एकरूप आहे त्रिकोण COD म्हणजे हा अँगल हे विरुद्ध कोण. तर म्हणून आपण म्हणू शकतो त्रिकोण AOB समरूप आहे त्रिकोण COD, तर कोणत्या कोको कसोटीनुसार. म्हणून जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू ही कशा असतील, प्रमाणात असतील. म्हणून आपण लिहू शकतो पहा या दोन त्रिकोणामध्ये AO अपॉन CO इज इक्वल टू OB अपॉन OD इज इक्वल टू AB अपॉन CD. पहा इथं AO अपॉन CO, OB अपॉन OD आणि AB अपॉन CD ह्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आपल्याला या उदाहरणामध्ये OB, AB आणि CD याच्या लेंथ दिलेल्या आहेत आणि OD ची लेंथ आपल्याला काढायची आहे. तर आपण या दोन गुणोत्तरांचे बरोबर दाखवून आपण ते किमती काढू. म्हणून OB अपॉन OD इज इक्वल टू AB अपॉन CD. तर आपण किमती ठेवूया पहा 15/OD इज इक्वल टू 20/6 असं येईल. मग OD छेदस्थानी आहे, तिकडे गेल्यानंतर राईट साईडला गेल्यानंतर हे गुणिले होतील 20ला, म्हणजेच काय होईल इथं 15 गुणिले 6 बरोबर 20 गुणिले OD. तर पहा इथं 20 हे इथं OD ला गुणिले आहेत, इकडे आल्यानंतर भागिले होतील, म्हणजे 15 गुणिले 6/20 बरोबर OD. आणि जर आपण या 15 सखी 90/20 0 कटलं म्हणजे 2 ने या 9 ला आता भागायचं आहे, तर 2×4 = 8 म्हणजे 9च्या अर्धी. थोडक्यात 2 ने आपण कोणत्या संख्येला गुणलं भागलं तर त्याची अर्धी किंमत म्हणजे 9.5 म्हणजे OD बरोबर 9.5 एकक. प्रश्न 7 चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा एक बिंदू आहे. रेषा DE ही किरण AB ला T बिंदूत छेदते, तर DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE दाखवा. पहा इथं साध्य DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE. तर सिद्धता करण्यासाठी आपण या दोन त्रिकोणाचा विचार करणार आहोत. पहा त्रिकोण CDE पहा CDE आणि त्रिकोण BTE मध्ये जर आपण हे दोन त्रिकोण पाहिले तर हा E कोण या दोन्ही त्रिकोणामध्ये हा आणि हा कसा आहे, विरुद्ध कोण आहे. तसेच पहा जर ही DC
आणि ए बी एकमेकीला पॅरल आहेत, कारण हा समांतरभुज चौकोन आहे. पॅरल असतील, ह्या दोन रेषा समांतर असतील, तर ही बीसी ही काय होईल, त्याची छेदिका होईल. आणि बीसी ही जर छेदिका असेल तर पहा आपण हा अँगल सी आणि हा अँगल बी हा काय असणार आहेत, हे एकमेकाचे व्युत्क्रम कोण असणार आहेत हे. आणि तेच आपल्याला इथं दाखवायचं आहे आकृतीमध्ये. तर पहा, जर बाजू ए बी पॅरलल बाजू डीसी, ए बी पॅरलल डीसी समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू, समोरासमोरील बाजू त्या समांतर आहेत, म्हणून ए टी पॅरलल डीसी, म्हणजे ए टी ही ए टी पूर्ण पुढे वाढवली, ए टी पॅरलल डीसी. म्हणून अँगल डीसीई एकरूप कोन टीबीई हे काय इथं व्युत्क्रम कोन आताच पाहिलं आपण, सी आणि बी कोन. तसेच अँगल डीईसी एकरूप कोन बीईटी हे विरुद्ध कोन आहेत. हा ई कोन आहे, हा दोन्ही ई हा सामायिक बिंदू आहे दोन्ही त्रिकोणामधला, आणि तिथंच कोण होतोय ते विरुद्ध कोण होते दोन्ही साईडला, तर ते पण कसे आहेत, एकरूप आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो, त्रिकोण सीडीई समरूप आहे त्रिकोण बीटीई. कोणत्या? कोको कसोटीनुसार. त्रिकोण सीडीई समरूप त्रिकोण बीटीई जर असतील तर त्यांच्या बाजू पण कशा असतील, प्रमाणात असतील. म्हणजे सीडी अपाऊन बीटी, पहा बीटी, डीई अपाऊन टीई, डीई अपाऊन टीई, आणि सीई पहा हे, तर बीई, सीई अपाऊन बीई. डॅश डॅश पुढलेच समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. तर आपण हे दोन जोड्यांच्या बाजूंचे गुणोत्तर घेऊया, यामध्ये आपल्याला सिद्ध होईल. तर बरोबर, म्हणून डीई अपाऊन टीई इज इक्वल टू सीई अपाऊन बीई. तर आपण हे आता तिरकस गुणाकार घेऊया इथं. तर पहा, डीई गुणिले हे बीई, म्हणजे डीई गुणिले बीई बरोबर इथं सीई होतं बा, सीई गुणिले हे टीई. तर अशा प्रकारे हे सिद्ध होत आहे. प्रश्न 8वा, आकृतीत रेख एसी व रेख बीडी परस्परांना पी बिंदूत छेदतात आणि एपी अपाऊन सीपी इज इक्वल टू बीपी अपाऊन डीपी. तर सिद्ध करा त्रिकोण एबीपी समरूप आहे त्रिकोण सीडीपी. पक्षामध्ये दिलेल्या गोष्टी घ्यायच्या असतात पहा. तर पक्ष बरोबर रेख एसी व रेख बीडी परस्परांना पी बिंदूत छेदतात आणि सीपी अपाऊन एपी अपाऊन सीपी इज इक्वल टू बीपी अपाऊन डीपी. तर आपल्या साध्यामध्ये जे आपल्याला सिद्ध करायचंय ते साध्यामध्ये स्टेटमेंट लिहायचं असते. त्रिकोण एबीपी समरूप त्रिकोण सीडीपी. सिद्धता, त्रिकोण एबीपी व त्रिकोण सीडीपी मध्ये पहा, एबीपी आणि सीडीपी म्हणजे हे पहा, एक लाल मध्ये आणि निळ्यामध्ये दाखवले ते दोन त्रिकोण. त्या दोन त्रिकोणामध्ये पहा इथं पी हा जो कोण आहे दोन्ही त्रिकोणामध्ये हा विरुद्ध कोण आहे पहा. आणि मग आपण इथं लिहूया बरोबर पहा, इथं एपी अपाऊन सीपी इज इक्वल टू बीपी अपाऊन डीपी हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे अगोदर सुरुवातीलाच. तर त्याला आपण पक्ष लिहायचं पहा. एपी अपाऊन सीपी जर विचार केला पहा, एपी अपाऊन सीपी म्हणजे पहिल्या त्रिकोणाची बाजू भागिले दुसऱ्या त्रिकोणाची बाजू आहे. तसंच बीपी अपाऊन डीपी, बीपी अपाऊन डीपी म्हणजे दोन संगत बाजू या प्रमाणात दाखवलेल्या आहेत पक्षामध्ये आपल्याला दिलेला आहे. म्हणून एपी अपाऊन सीपी इज इक्वल टू बीपी अपाऊन डीपी हे काय आहे, पक्ष लिहायचं डायजेस्ट करून. आणि मग आता आपल्याला फक्त एक पहा, अँगल एपीबी पहा, एपीबी म्हणजे हा कोन आणि एकरूप आहे कोन डीपीसी, डीपीसी हा अँगल. हे विरुद्ध कोन आहेत आणि ते समान अंशाचे असतात, समान मापाचे असतात, म्हणून हे विरुद्ध कोन. मग आपण पहा इथं दोन बाजू, या दोन बाजू ह्या संघ दोन बाजूशी कशा आहेत, प्रमाणात आहेत. आणि त्याला संलग्नित कोन पण कसा आहे, एकरूप आहे. म्हणजे दोन बाजू बा बा आणि हे कोन म्हणजे बाको बा. म्हणजे पहा, म्हणून आपण लिहू शकतो त्रिकोण ए बीपी समरूप आहे त्रिकोण सीडीपी बरोबर, आणि इथं कंसात लिहायचं समरूपतेची बा को बा कसोटी. प्रश्न 9, आकृती त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी वर डी हा बिंदू असा आहे की कोन बीएसी बरोबर कोन एडीसी. तर सिद्ध करा एसी वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. तर पहा, हे त्रिकोण आहे ए बी सी आणि त्याच्यामध्ये डी हा बिंदू असा आहे की कोन
बीएसी म्हणजे हा पूर्ण ए कोन हा बरोबर आहे, म्हणजे कोन डी बरोबर ह्या पहा ADC या कोणाबरोबर त्याचे माप आहे, सारखंच आहे. पक्ष त्रिकोण एबीसी मध्ये कोन बीएसी इज इक्वल टू कोन ADC. तर साध्य करायचं आपल्याला पहा CA स्क्वेअर इज इक्वल टू CB गुणिले CD. म्हणजे पहा CA म्हणजे ह्या बाजूचा वर्ग बरोबर CB गुणिले CD. पहा CB गुणिले CD यांचा गुणाकार हे आपल्याला सिद्ध करायचे. तर पहा आपण आता सिद्धता घेऊया. पहा सिद्धतेमध्ये आपल्याला आकृती काढणं कंपल्सरी आहे, त्यामुळे ज्यावेळेस सिद्धता असतील त्यावेळेस परीक्षेमध्ये आकृती नक्की काढा. तर इथं पहा त्रिकोण BAC म्हणजे हा मोठा त्रिकोण व त्रिकोण ADC पहा ADC या दोन त्रिकोणामध्ये जर विचार केला तर पहा हा BAC आणि हा ADC. तर हा C कोण कसा आहे, त्याच्यामध्ये सामायिक कोण आहे. तसेच पहा या दोन त्रिकोणामध्ये जर विचार केला तर हा पूर्ण A कोन म्हणजे BAC चा हा A कोन आणि या ADC या त्रिकोणाचा हा D कोन हे कसे आहेत, एकरूप आहे. ते आपल्याला दिलेलं आहे, बरोबर सारख्या लांबीचे आहे, सारख्या मापाचे आहेत. पहा मग आपण याचं कोन BAC इज इक्वल टू कोन ADC म्हणजे पहा हा पूर्ण कोन A आणि हा D कोन हे कसे आहेत, बरोबर दिले आहेत, त्यांनी सारख्या मापाचे आहेत. तर त्याला पक्ष लिहायचं कंसात. आणि तसंच आपण लिहिलं इथं कोन ACB म्हणजे या मोठ्या त्रिकोणातला C कोन आणि हा ACD ह्या छोट्या त्रिकोणामधला हा C कोन म्हणजे हा सामायिक कोन. दोन्ही पण कसे इथं सामायिक कोन. म्हणून आपण असं म्हणू शकतो की त्रिकोण BAC समरूप त्रिकोण ADC. कशामुळे, तर त्याचं कारण आहे दोन कोन सारखे आले, एकरूप आले, त्यामुळे समरूपतेची कसोटी. त्रिकोण BAC समरूप त्रिकोण ADC. तर पहा जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतील, प्रमाणात असतील. म्हणजे पहा म्हणजे BA किंवा BA अपॉन AD. पहा इथं AB अपॉन AD. AB काय आणि BA काय, वन ऑफ द सेम पार्ट. पुढे पहा AC किंवा CA अपॉन DC. पहा CA अपॉन DC इज इक्वल टू. नंतर इथं पहा BC अपॉन AC किंवा BC अपॉन AC. हे काय, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात असं आपण कंसात लिहू शकतो. पहा आपल्याला ह्या दोन गुणोत्तरांचा फायदा होणार आहे, तर ते आपण दोन गुणोत्तर घेऊया. पहा म्हणून CA अपॉन DC इज इक्वल टू BC अपॉन CA हे लिहून घेतलं. पहा आता हे CA इथं छेदस्थानी आहे, जर लेफ्ट साईडला गेलं तर काय होईल, गुणिले होईल, आणि हे DC पण तिकडे गुणिले होईल राईट साईडला. तर मग CA गुणिले CA स्क्वेअर इज इक्वल टू इथं काय होईल BC आणि DC. तर BC आणि CB वन ऑफ द सेम पार्ट, इथं CB घेतलं गुणिले हे DCचं CD घेतलं. तर CA स्क्वेअर इज इक्वल टू CB मल्टिप्लाइड बाय CD हे सिद्ध झाले. धन्यवाद.